रविवारी 14 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथे नातूनगर टनेलसमोर रुळावर दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत होणार आहे. तब्बल 22 तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी संध्याकाळी 4:30 वाजता ट्रॅक ओके असल्याचं सर्टिफिकेट रेल्वेच्या तांत्रिक टीमकडून देण्यात आलं. 4:30 वाजता ट्रॅक फिट सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या ट्रॅकवरून कोकण रेल्वेची गाडी धावू शकते. दरम्यान या 18 ते 22 तासांमध्ये वेगवेगळ्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आलेल्या कोकण रेल्वेच्या गाड्यांमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. या प्रवाशांनी काल रात्रभर या गाड्यांमध्ये आपला वेळ घालवला. सोमवारी सकाळी कोकण रेल्वेकडून या प्रवाशांना सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुढचा प्रवास काही प्रवाशांचा सुकर झाला. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.